राम राम मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज म्हणजे जसं समाजातून फोन येतात काय तर पण कुठल्या गोष्टीची जास्त गरज आहे समाजाला ही लगेच क्लिक झालं. मग एक 2-3 व्हिडिओ मला वाटलं माहिती वाचा त्याबद्दल अत्यंत गरजेचं आहेत. आज क्राईम स्टोरी सांगायचीच नाही मला, मी तुम्हाला माहिती वाचा व्हिडिओ बनवणार आहे आणि माहितीच देणार आहे. विषय थोडासा असा गंभीर आहे की ताठरता कमी येणे किंवा लैंगिक समस्या किंवा असमाधानी असणे पुरुषांनी का ह्यांची पॉवर वाढवायला नॅचरल जे औषध आहे ना ते औषध तुम्हाला सांगतो. कमी खर्चाचं कमी पैशाचं. याच्याबरोबर ती पॉवर तर वाढणारच, परंतु तुमच्या हृदयाचं जे आरोग्य आहे म्हणजे हृदयसुद्धा एकदम परफेक्ट काम करणार, काही प्रॉब्लेम येणार नाही, काय नाही. आणि जे आयुर्वेदिक आहे किंवा नैसर्गिक आहे ना, समजा आपण म्हणतो झाडपाल्याचं किंवा काही वनस्पतीचं, ह्याला सगळ्यात पॉवर. ह्याचा कुठलाही अगदी 0.1% सुद्धा साईड इफेक्ट नसतो. साईड इफेक्ट कशाचा? 6 पॉवरच्या गोळ्या. लय बेकार. मला आठवड्यात किमान 2-3 फोन तरी असे आहेत की मग मी 5 वर्ष खाल्ली, 10 वर्ष खाल्ली, 15 वर्ष खाल्ली आणि त्याचं साईड इफेक्ट असा इतकं भयानक आहेत की मुळात त्याची सवय जर लागली नाही शरीराला तर वर्षांनी जे आधीचं नॅचरल आहे ते सुद्धा काम करीत नाही, तेच लागतं बघा. आणि त्याचं इतकं भयानक साईड इफेक्ट की माणूस असा नुसता उठून जातो आणि माणूस काय आयुष्यभर म्हणजे जास्त जगू शकत नाही अशी परिस्थिती. आणि हृदयाला पण जास्त पंप करतं ते. त्यामुळं रसायनाच्या आणि केमिकलच्या नादी लागण्या क्षणिक सुखासाठी इतकं काय गरजेचं नाही. नॅचरल फॉर्म्युला तुम्हाला देणं हे जास्त गरजेचं आहे असं मला म्हणजे सांगायचं. ह्याच्यातून ही पॉवर ताकद नुसती इन्क्रीज म्हणजे वाढणार तर नाहीच, पण म्हणजे वाढणार तर आहेच, परंतु शरीराच्या दृष्टी पण याचे सगळ्यात जास्त फायदे आहेत. आता ह्याच्यासाठी आपल्याला आहे ना घरच्या घरी कमी पैशात एक ज्यूस बनवायचा आहे. ज्यूस शिवाय तुम्ही तुमची पत्नी समवेत हा ज्यूस घेऊ शकता. पोराला नाही दिलं तरी काय हरकत नाही आणि दिला तर एखादा गाला तरी हरकत नाही, पण घरी आता बनवायचं आणि व्यवस्थित नेहार ऐकून घ्या थोडं. म्हणजे तुम्हाला लगेच परत फोन करून मला त्याच्या संदर्भात प्रश्न विचारायचे, पण पाठीमागं तसंच झालं. इतके खतरनाक प्रश्न असतात तुम्हाला सांगतो. कोणाच्या बुद्धिमत्तेच्या अक्षरशः क्यू करावं वाटते. हा मग ते किती वेळा, मग ते कवर, मग ते असंच का, मग हे असं केलं तुझं मन का, अरे मी सांगितलंय तसंच करतो, असं कायला करतो, असा विषय. त्यामुळे वैतागून जातो मी फोनवर. महाराष्ट्राला तोंड देणं सोपं आहे का? येड लागेल एखाद्याला. मी स्वतः हैदर दाखट म्हणून जगतोय बुवा. तुम्हाला व्यवस्थित सांगतो कसं बनवायचं. 2 ॲटम सगळ्यात महत्त्वाचे. आता हा जो विषय आहे ना लेगिंग क्षमतेचा किंवा तुमचं टायमिंग वाढवण्याचा किंवा तुम्ही आयुष्यात इतके परफेक्ट असण्याचा, आता थोडाफार प्रॉब्लेम असेल किंवा आता गोळ्या घेत असताल ते सुद्धा बंद होणार. काहीच गरज नाही. आपल्याला कसं नॅचरलमध्ये राहायचं आहे आणि नैसर्गिक राहायचं आहे, नैसर्गिक जगायचं आहे. नैसर्गिक जे घेता त्याला रिझल्ट थोडा टाईम लागतो, लक्षात ठेवायचं. की केमिकल घेतला की लगेच रिझल्ट आहे. पण जे आता मोबाईलची चार्जिंग, बॅटरी दमाने एवढी चार्जिंग होईल तेवढी जास्त दिवस टिकते का नाही, तसा प्रकारे हा ज्यूस बनवायचा कसा याच्याबद्दल तुम्हाला माहिती देतो. 2 प्रकारे म्हणजे एखादे परफेक्ट पुरुषासाठी पहिली सगळ्यात महत्त्वाची गरज असती ती इच्छा निर्माण होणे, त्याची संबंधाची इच्छा निर्माण होणे. इच्छाच नसेल, काय करूशीच वाटत नाही असं म्हणलं ते पुढचा विषयच लांब राहतो. मग लक्षात तुमच्या इच्छा निर्मिती ह्याच्यावर पहिल्यांदा काम करायचं. कामदेव ह्याचा शास्त्राचा देव आहे एक, कामदेव. हा कामदेव कोण आहे तुम्हाला सांगतो. त्याचं नाव म्हणजे सायन्सच्या दृष्टीचा होतं, विज्ञान. आता त्या कामदेवाचं नाव आहे नायट्रिक ऑक्साईड. पाठीमाग मी तो विषय सांगितला होता मी. शरीरात नायट्रिक ऑक्साईड हे ऑटोमॅटिक शरीर तयार करतं. ते हॅपी हार्मोन्स जे आहेत ते स्त्रावण्याचं काम होतात मेंदूतलं, ते सुद्धा नायट्रिक ऑक्साईड काम करतं. सगळ्यात महत्त्वाचं असेच हा विषय थोडा बाजूला राहू द्या, संबंधाविषयी बाजूला राहू द्या, पण तुमच्या शरीराच्या रक्तवाहिन्या आहेत, धमन्या आहेत हातापायातल्या, आपल्या सगळ्या शरीरातल्या, ह्या धमन्यांच्या आतून रक्त पास झालं पाहिजे, प्रेशरने पास झालं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात अडथळा निर्माण आणणाऱ्या काही वस्तू आहेत. उदाहरणार्थ मटणाचं मांद बिंद असतं बघा, ते खायचं तुम्हाला तर खाबाचा विषय नाही, पण मांद खाऊ नका बाबा. कायला लय आवडते, वाटलं जाईल त्याच्या शरीराचं.
अजिबात चालत नाही. ते काय होतं, चरबीचा थर बनतो सगळा पोटाला. हां, मैदा, साखर आणि तुमचं मीठ, ह्या 3 गोष्टी पार कुत्रा लावून टाकतात माणसाच्या शरीरात, वाढवू करतात. दमादमाने खाणार त्या माणसाला. त्याच्यापासून थोडं लांब राहा असं आहे. इच्छा निर्माण होण्यासाठी नायट्रिक ऑक्साईडची गरज आहे. नायट्रिक ऑक्साईड विपुल प्रमाणात, पण फर्मेंटेशन करून आपल्याला घ्यायचे. आणि ते आता आहेच, पण त्याची कमतरता थोडी कमी झाली ना, किंवा कमी होतेच, कमी झाली आपल्याला नाही का, हाताला पायाला कधी कधी मुंग्या येतात. मुंग्या येणं हे चांगले लक्षण नाही आहे. ती कमतरता त्याला बूस्ट देण्याचं काम नैसर्गिकरित्या आपल्याला वर्ण नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवायचं आहे, आणि त्यातून तुमचं लैंगिक जीवन सुखी होणार आहे. आलं लक्षात. आता तुम्हाला इसकाटून सांगतो थोडं. हे एक ग्लास बनवायचा कसा, जो तुमचं लाईफ होत्याचं नव्हतं करून टाकणार, नव्हत्याचं होतं करणार आहे. हां, म्हणजे तुम्ही पूर्ण आयुष्यात ह्या क्षेत्रात कमीत कमी सुखी होणार. आणि पुरुष चार कष्ट करून, त्याच्या बुद्धिमत्तेवर, त्याच्या मेहनतीवर कष्ट करून त्या पुरुषाला रात्रीचं सुख हे ह्याच्यासाठी थंड राहण्यासाठी गरजेचं असतं. त्याच्यामुळं त्या नरनारायणाची सेवा करणं माझ्यासारख्याचं काम आहे. त्याच्या अडीअडचणी समजून घे माझ्यासारख्याचं काम आहे. म्हणून हा प्रयत्न. आता आपण काय करू, ह्यो सोन्यासारख्या किमतीचा गल्लास बनवायचा कसा तुम्हाला सांगतो. हा गल्लास दारूची, बिअरची, आमके तमके बरेच आहेत, त्यातल्या त्या दुधाचा चांगला. पण हा एक ग्लास असा आहे की जो तुमचं वैवाहिक आयुष्य सुख्याने सुंदर करणार आहे. हां, कुठं लपडी व्हायची नाही. पुढल्या वर्षी स्टोरी सांगा टायमाला मला स्टोरी तुमची गावायची नाही. तर बरेच माझे फायदे आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळं सुखी राहा. आणि कसं बनवायचा, डायरेक्ट सुरुवात करू. हे नायट्रिक ऑक्साईड वाढवण्यासाठी 2 मेन गोष्टी आहेत. तुम्हाला डायरेक्ट प्रत्यक्षात दाखवतो. ही गोष्ट नंबर 1, ही गोष्ट नंबर 2. ह्या 2 गोष्टी तुम्हाला माहिती. हे आहे गाजर आणि हे आहे बीट. हां, पॉवरफुल आहेत. सगळ्यात महत्त्व म्हणजे ह्याच्यावर एखादी फवारणी होत असं, पण ह्याच्यावर अजिबात फवारणी होत नाही शक्यतो. कीटकनाशक नाही, काय नाही. आता तुम्हाला सांगतो, हे जे बीट आहे का, 1 लिटर पाणी घ्यायचं. पाणी घेतलं की त्या पाण्यामध्ये 2 बीट खिसा आणि त्याचा चौथा टाकायचा. 100 ग्रॅम गाजर खिसा, त्याचा चौथा टाकायचा. आता टाकायचं आहे कशात, चुकूनही ह्याच्यासाठी स्टील, ॲल्युमिनियम तर अजिबात नको, असलं कुठल्याही धातू वापरायचा नाही. याच्यासाठी काचची बरणी मिळते बघा, फक्त काचच. फार तर चिनी मातीचं असेल तर चालन, पण ह्याच्या पलीकडे आता परत विचारू नका की स्टीलच्या डब्यात ठेवू का, असं काहीच नाही. फक्त काच नसेल, विकत आणा काचची बरणी. 1 लिटर बरणी एवढी काचची बरणी विकत आणायची. ते फक्त काचतच हा खिस टाकायचा. अजून काय टाकायचं तुम्हाला सांगतो. काचच्या बटणीमध्ये 2 बिटाचा खिस, 100 ग्रॅम गाजराचा खिस टाकला. 1 चमचा बारीक चवीपुरतं मीठ टाकायचं. काळे मिळलं तर चांगले, सैंधव मिळलं तर चांगले, पण नसलं तर घराचं सुद्धा चालतं. चालून घेऊ आपण. 1 चमचा मीठ टाकायचं. मोहरी 2 प्रकारची असते, एक पिवळी असती आणि एक मोहरी ही आपण घेत होती काळी असती, सरसो म्हणतात त्याला हिंदीमध्ये. नाही पिवळी मिळली तर काळी का व्हायना. हां, ही किती आहे, 1 चमचा. 1 चमचा मोहरी फक्त रगडायची. थोडी रगडायची म्हणजे कशी, अशी थोडी बारीक केल्यावर आत टर्पल बाजूला निघून जातं. आणि ते पिवळे आतमध्ये त्याच्या डाळ कशी असते, पण मोहरी बारीक आहे, त्याचं ते टर्पला सकट, लक्षात, टर्पल फुकून काढायचं नाही बाजूला. ती मोहरी 1 चमचा अशी रगडायची, त्याच्यात टाकायची. चिमूटभर म्हणजे 2 बोटाच्या बिचकीत बसेल एवढंच. साधारण चिंचेतला चिंचोका केवढा असतो, चिंचोक्याला 2 फाकड्या असतात, त्यातली 1 फाकडी धरून चाला, एवढंच. हिंग लक्षात घ्या, फक्त 4 आयटम सांगितल्यात तुम्हाला. ती टाकायचं. 1 लिटर आरोचं पाणी. मी तर म्हणतो आरोच्या ऐवजी ती बाटली मिळते पाण्याची 6 रुपयाची, 20 रुपयाला, 15 रुपयाला, ती वापरावं, काय हरकत नाही. का, फर्मेंटेशनचा विषय म्हणून. जेवढं पाणी चांगलं तेवढं चांगलंच. आमची एरीचं लय बारी, आम्हाला काय होत नाही, ती अजिबात करू नका. मग पाणी कमी, त्याच्यात क्षार कमी आहेत, ते पाणी लागतं. ते 1 लिटरची बाटलीत हे ॲटम टाकले ना, झाकण असं बसवायचं आहे, पॅक नाही करायचं. फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, साध्या कपाटात ठेवा, कुठेही ठेवा, पण झाकण सैल बसवायचं, जेणेकरून फर्मेंटेशन नंतरचा जो गॅस आहे तो बाहेर निघून गेला पाहिजे. नाही तर झाकण जर पॅक करायचं असेल तर आपली पेनातली रिफिल केवढी असते किंवा दाबण केवढं असतं, त्यांनी ते बिळ पाडा एक. पण बिळ पाडण्यात धोका काय, किडामुंगी काय त्या बिळातून आता रात्रीचं जाणार, त्याच्यात पाडणार. हे नाही झालं पाहिजे. झाकण थोडं
सैल ठेवा. हा ज्या टायमाला तो ठेवला आहे 48 तास राहून द्यायची, पूर्ण 2 दिवस. नंतर सकाळी ते तयार झालं बघा 2 दिवसात. स्वच्छ कपड्याने ते चोथा गाळून घेऊन जो रस तयार होतो, तुम्हाला लाल जरत रस असतो. 1 नंबर नायट्रिक ऑक्साईड त्याच्यात. किती खर्च होईल? 50 रुपये, 100 रुपये. मी दुःखी आहे. आता हा विषय आता लोक सांगत नाही कोणाला. मी दुःखी आहे, मला हे करायचं आहे. दादावर डॉक्टरकडं पहिल्यांदा गेल्या 500, नंतर 2000, 5000च्या गोळ्या. मेला जीव जाऊन. पण मोठा श्रीमंत पैशावाला काय जे त्याच्या ऐपतीनुसार ज्याकडे पैसे तो वो करील बी. पण पेले असतात, त्याला माहिती आहे याच्याकडून 10 घेतलं तरी हा काय बाहेर सांगत नाही. इले अवघड. 50 रुपये लागतात महाराज, 100 रुपये लागतात. हां, तसं बी आपण जाऊन द्या पैसे. इथं पैसे जाणे योग्य ठिकाणी पैसे घालवा. हा, लोक 200 देऊन ₹1,00,000 त्यातून 2 तासात मुतून येतात माहिती आहे का. 200 रुपये सोपं नाही. 200 रुपयात धान्य आणि भाजीपाला स्वस्तातला घेतला बटाटे तर आठवडाभर माणूस जगतो. हा, लय अवघड आहे. त्यामुळं जाऊन द्या. आपले जीव येतं सगळे हे विकत आणायचं. हां, गावरान गाजर मिळत अजून उत्तम. ते लांबडे येतं. आता दाखवलं ही लांबडेच, ही लायती म्हणतात थोडे याला. हवामान आहे पण गावरानची बारकी बोटकी असतात बघा, थोडं गोड असतं, सगळं माहिती. शुगर ह्याच्यात ऑलरेडी असते, दोन्हीत पण शुगर आहे, पण ती शुगर वेगळी असते. डायबिटीसवाल्याने सुद्धा घ्यायला हरकत नाही अशी परिस्थिती. ते फर्मेंटेशननी 2 दिवसानंतर तयार होतं. ते चोथा हे करताना एक ग्लास नवऱ्याने एक खायचा, बायकोने एक खायचा, काय फरक पडत नाही. हा हृदय चांगलं ठेवतोच, पण तुमची दी क्षमता, तुमच्या इच्छा बी उत्पन्न होणार आणि तुमचे ताठरतान एकदम फर्स्ट क्लासच होणार. तुम्ही त्या बाबतीत जे टायमिंग इन्क्रीज करायला जेवढी ताठरता लागते किंवा जितकं तुम्हाला टायमिंग वाढवायची तुमची इच्छा असेपर्यंत इतकं जबरदस्त रिझल्ट याच्यामध्ये नाही होईल. थोडा त्रास. आणि मग तुम्हाला काय करायचे, गाड्याने फक्त आणूनच द्यायचं ना. ते बाईला सांगितलं व्यवस्थित की ती बायको बनवते ना बरोबर. ती असं तुम्हाला हे कर बुवा औषध. आणि सकाळच्या बाद 2-2 कप चहा डोशीतच ना आपण बिनकामाचा. चहाचं तर कसलं घेणार चहाच्या ऐवजी. आता म्हणतात मग एक गालाच हाणलेलं की उद्यापासूनच सुरुवात का कार्यक्रम का, असं अजिबात नाही. काय हरकत आहे कंटिन्यू का घ्याल. तुम्हाला सोमवारी तुम्ही टाकलं, त्या दिवशी एखाद्या दिवशी बाजार असतो तुमच्या गावचा, त्या बाजारातून आणलं बुवा, ते टाकलं, 2 दिवसांनी तुम्ही प्याला. का परत ज्या दिवशी पिऊन संपन त्या दिवशी परत टाकलं, 2 दिवसांनी तयार होणार असेल. ते आठवड्यातून 2 द्यायला गेला काय हरकत आहे. 2 दिवस 3 दिवस काहीच हरकत नाही तुम्हाला. असं आहे. चहाच्या ऐवजी तर मी तर म्हणतो हे करून बघा प्रयोग. चहा बंद करून टाका, सकाळच्या बाहेर अनुषापोटी घ्या. इतका आणि पाचक आहे आणि इतका म्हणजे आयुर्वेदिक त्यात विषय नाही, काय नाही बाकीचा साईड इफेक्ट नाही, काय नाही. पण साधारण हे बघायची पॉवर कशी आहे. साधारण 18 ते 26 दिवसाच्या नंतर, 18 दिवसानंतर कंटिन्यू चालू ठेवलं तर तुम्हाला लगेच इफेक्ट जाणवायला सुरुवात होणार की नायट्रिक ऑक्साईड म्हणजे कामदेवचे. आणि तुम्ही तुमचं आयुष्य सुखी होणार, मेंटली सुखी होणार, तुमचं कामावर लक्ष लागणार, सगळे आनंद होणार. हां, माझं येड्याचं ऐका तुम्ही. आणि हे का सांगतोय, इतकी लोक ते गोळ्या आता केमिकलच्या घ्यायला लागल्यात, काय सांगायचं तुम्हाला. लोकांची मानसिकताच बिघडली. अजून येऊन दे सुख, अजून येऊन दे. हे मेलं ते हृदय पंप मरणाचं स्पीडने पंपने काम करतं ते. मग अटॅक बेटॅकचं प्रमाण वाढलं. अचानक बातमी ती अंकात काय तरुण होता, कसं काय गेला बघ, त्याच्या जीवाला माहीत कसं गेला, तुला काय सांगून उपयोगी. त्याच्यापेक्षा थोडं नॅचरल जागा, असं माझं ऐका. हां, मी माझं ऐका, तुमचं वाईट करणार कधी. मी अजूनही अशा वनौषधी हे आपलं म्हणजे आपल्या मराठी माणसाचं, आपल्या महाराष्ट्राच्या, आपल्या भारतातली देणगी आहे. त्या वनौषधी 100% जास्त पॉवर आहे. लोकांना माहिती करून देणं माझ्यासारख्याचं काम आहे. मी अजून ह्याच्या 1-2 व्हिडिओ 100% बनवणार आहे की काय कसं इन्क्रीज करता येईल. फक्त सपोर्ट करणं किंवा ते पाहणं तुमचं काम आहे. फर्मेंटेशन म्हणजे 48 तास ठेवणे, 24 तासाचा एक दिवस असतो. 48 ठेवल्यानंतर ते गाळून ते घ्यायचं. भले सकाळी घ्या, संध्याकाळी घ्या, पण संपवा ते नंतर. म्हणजे एका दिवसात संपवा. काही 1 लिटरमध्ये काही लय नाही असा विषय. 1 लिटरमध्ये साधारण 4 ग्लास तयार होतात. सकाळी 1 ग्लास, संध्याकाळी 1 ग्लास. बायकोनी सकाळी 1 ग्लास, संध्याकाळी. काय फरक पडतो का? करा ना, सुरुवात तर करा ना, कुठून तरी सुरुवात करा आणि गोळी बंद करून टाका. असं माझं वैयक्तिक मत. हा तुमचा पर्सनल विषय, पण माझं सांगणं काय, माझं ऐका असा विषय. बघू आता किती जण चालू करतात आणि काय रिस्पॉन्स देतात. आणि कमेंट टाकायला विसरू नका. म्हणजे रिपोर्ट आला ना, फक्त ओके रिपोर्ट टाका, आपण खुश. ओके रिपोर्टमध्ये सगळं आलं आपल्याला. म्हणजे आयडी दिसण्यासाठी बरेच जण करत नाही म्हणून म्हणलं नको. तुमची गुप्त तुमच्यापेक्षा नाही. तुम्हाला कमेंट टाकलं ना, 1 लाईक करायला काहीच अडचण नाही. हां, रामकृष्ण हरी माऊली.